जे इंडस्ट्रीयल कामगार होते ते अगोदरच 9-9 तास उभं राहून काम करतात आणि तसं असताना सुद्धा त्यांना आता ते 9 तासांवरून ती मर्यादा वळून 12 तास करण्यात आली आणि सांगण्यात आलं की त्यांचे कामाचे तास हे 8च तास पकडले जातील आणि वरचे 4 तास हा त्यांना ओव्हरटाईम दिला जाईल. सरकारला माझं म्हणणं आहे, तुम्ही सांगताय ती सगळी गोष्ट खरी आहे, तुम्ही सांगताय ते सुद्धा मान्य आहे, पण विचार करा, एखादा माणूस जर 8 तास 9 तास एखाद्या ठिकाणी उभं राहून काम करतो, ते तुमच्यासारखे त्या एसी मध्ये कधी बसत नाहीत, तुमच्यासारखे त्या फॉर्च्युनरमध्ये लँड रोवरमध्ये कधी फिरत नाहीत. ते एकाच ठिकाणी उभे असतात आणि दिवसभर काम करतात. त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा या सरकारने केली पाहिजे. तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचं आहे म्हणून एखाद्याच्या जीवाचा घात केल्यावर तुम्ही ऐकणार आहात का? ही फार दुःखाची गोष्ट आहे. तुम्हाला जर कामाचे तास वाढवायचे असेल, तुम्हाला जर तुमचं आपलं राज्य 1 नंबरवर आणायचं असेल, तुम्हाला वाटत असेल फार प्रगती झाली पाहिजे, पहिले महाराष्ट्रातला भ्रष्टाचार बंद करा, सरकारी यंत्रणातला भ्रष्टाचार बंद करा. दुसरी गोष्ट ही की या सरकारी अधिकाऱ्यांचे जे कामाचे तास आहेत ना, जे की 10-11ला येतात 5ला सुट्टी मारतात, त्यांचे 12 तास करा, त्यांचे 12 तास करा आणि त्यांना 12-12 तास या जनतेसाठी बसायला लावा. तिथं जे तुमचे बाबू टाबू मागतात ना 100-200-500 चिरमिरी, ह्या बंद करा पहिलं तर, आणि त्यांना तिथं 12-12 तास बसून सीसीटीव्ही मध्ये काम करायला लावा. हे कसे काम होत नाही. एक अर्ज केल्यावर एका अर्जाला 30-30 20-20 दिवस लावतात तहसीलदार कलेक्टरच्या ऑफिसला. सामान्य जनतेची कामं दळ होत नाहीत. तुम्ही इंडस्ट्रीयल लोकांची तास वाढवायला लागले, उलट त्यांचे तुम्ही पगार वाढवायला पाहिजे. जे की ओटीच्या नावावरती तुम्ही खेळ करताय ना, की पगार सुद्धा वाढलेला आहे, त्या 9 तासाचाच पगार वाढवा ना तुम्ही. तुमचे 7वं-8वं वेतन लावताय ना सरकारी अधिकाऱ्यांना, गलिरट्ट पगार 2 आणि 3 लाख रुपयाचा, त्यांना लावा 12-12, त्यांना 14 तास लावा तुम्ही कामाला. 3-3 4-4 लाख रुपये पगार वरून राहायला, बंगले गाड्या घोड्या, हा सगळा सामान्य जनतेचा पैसा आहे आणि सरकारने सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे. दुसऱ्याचा गरीबाचा जीव घेतल्यापेक्षा सरकारी यंत्रणांना कामाला लावा आणि यांचे तास वाढवा. जे गल्लेरट्ट पगार घेऊन बसतात ना एसीच्या कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला, तहसीलदार ऑफिसला, जे की घेतात ना पगार, त्यांचे तास वाढवा. गरिबांचे हाल करू नका, त्यांचे 9 तासाची उलट पगार वाढवा तुम्ही. तुम्हाला जर एवढं राज्याची पडलेली असेल, राज्याच्या विकासाची पडलेली असेल, इंडस्ट्रीयल वाढू नका. राज्याचा विकास हा सरकारी यंत्रणांनी दाबून ठेवलेला आहे, त्यांना वाढवा. एखादा प्लॅन जरी टाकायचा म्हटला ना, आरोचा पाण्याचा किंवा कशाचा, चिरीमिरी कसली, चांगल्या गड्ड्या देऊन यावं लागतात. त्यांचं बघा, यांचे 5-5 वर्षात 50 पट 100 पट इंडस्ट्रीयल आपल्या अधिकाऱ्यांच्या संपत्त्या वाढतात कशा? कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले असतात का बिटकॉइन यांच्या आजोबांनी घेऊन ठेवलेले असतात का? त्याच्यावर लक्ष द्यावं सरकारने. जे चांगले अधिकारी आहेत त्या चांगल्या अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव खराब होतं या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळं. त्याच्यावर लक्ष दिलं सरकारनं, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. धन्यवाद.